नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कथा महाशिवरात्रीची। एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी रानात गेला। त्या दिवशी महाशिवरात्र होती। जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले। देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते, काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते। ते पाहून तो हसला। त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला। त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवउपासना घडू लागली। तो रानात आला। एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला। त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुडूप होते, त्यामुळे त्याला सावट नीट दिसत नव्हते। म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली। योगायोगाने त्या झाडाखाली शंकरांची पिंड होती, त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता। व्याधाच्या हातून नकळत शिवउपासना घडत होती। तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला। व्याधाने आपल्या तिरकामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला। हरणीला चाहूल लागली। ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडे थांबा, मला आत्ताच मारू नकोस। माझी मुले बाळे वाट पाहत असतील, मला त्यांना भेटू दे, मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार। हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला, वा, काय सांगत आहेस? म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला? मी काही मूर्ख नाही। माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव। तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघू दे। हरणी पुन्हा कळवळून म्हणाली। ते ऐकून व्याधाला तिची दया आली। त्याने तिला परवानगी दिली। शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला। रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला। वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती। दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तेथे परत आली। ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले। रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले, त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले। त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या। प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला। हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले। व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले। रात्रीच्या वेळी आकाशात मृग नक्षत्र दिसते। त्यांच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते। त्याचे तेज मोठे मनमोहक आहे, अशी ही कथा। शिव ही ज्ञानाची देवता आहे। त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे। कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचले पाहिजे। कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो। श्रेयाच्या मार्गावर जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात। कठीण साधनेशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही। जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही। समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली। अमृत सर्वजण प्याले, परंतु विष निघताच सर्व पळाले। त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले। अमृत पितो तो देव आणि विषपाशान करतो तो महादेव, म्हणून भगवान शंकरांना नीलकंठ म्हणतात। भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते। धन्यवाद। हर हर महादेव।